इस्रायलचा आता लेबेनॉनवर निशाणा. पॅलेस्टाईन, इराण नंतर आता लेबेनॉन. मुस्लिम देशांवर इस्रायलचे हल्ले सुरूच. गेल्या काही वर्षात मध्य पूर्वेतील शांतता धोक्यात आली आहे. कारण अवघ्या 2 वर्षात इस्रायलनं 3 मुस्लिम राष्ट्रांना अंगावर घेतलंय. आधी पॅलेस्टाईन, नंतर इराण आणि आता लेबेनॉन सोबत उघड युद्ध करत या मुस्लिम राष्ट्रांना एकट्या इस्रायलनं टार्गेट केलंय. आता पुन्हा इस्रायलच्या मागे अमेरिका उभी राहणार का, हे पाहणं महत्वाचं आहे. शुक्रवारी इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये नेमकं काय केलं पाहूयात. डोंगराळ भागांवर जोरदार बॉम्ब हल्ले केले. नाबितियेहमधील डोंगरांवर 2 वेळा हवाई हल्ले केले. हल्ल्यांमध्ये बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. भूमिगत प्रकल्पाचा भाग हल्ल्यात उद्ध्वस्त झाला. हमासचा पाडाव करण्यासाठी इस्रायलनं गाझा पट्टी अक्षरशः उद्ध्वस्त करून सोडली आहे. या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांसह चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणवर हल्ला करून अमेरिकेनं या युद्धात साथ देत इराणचं आण्विक तळ जमीनदोस्त केलं. आता लेबेनॉनमधील इराण पुरस्कृत हिजबुल्लाच्या तळांवर हल्ले केल्यानं पुन्हा आता लेबेनॉन कसं प्रत्युत्तर देतं ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील भडकलेलं वातावरण कधी शांत होणार याकडेच जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.